नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती विषय भूगोल इयत्ता 11वी कला. मी प्राध्यापक साखरे SS. आज मी आपणाला भूहालचाली या प्रथम टॉपिक मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मंद हालचालीचा अभ्यास केला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शीघ्र हालचाल. शीघ्र हालचालीमध्ये देखील एका शक्तीचा आपला अभ्यास झालेला आहे, ती अंतर्गत शक्ती म्हणजे भूकंप. याच्यामध्ये भूकंप म्हणजे काय, भूकंप छायेचा प्रदेश, त्याच्यामध्ये मर्केली प्रमाण, रिश्टर प्रमाण, भूकंप निर्मितीची कारणे, याच्यामध्ये ज्वालामुखी, भूविवर्तनकी हालचाल, मानव निर्मित भूकंप. अशा पद्धतीनं पहिली जी शक्ती आहे म्हणजे दोन शक्ती भूकंप आणि ज्वालामुखी, तर त्याच्यातील प्रथम शक्ती भूकंप अर्थक्विक याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली दिसून येते. यानंतर दुसरी जी शक्ती आहे त्या दुसऱ्या शक्तीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये दुसऱ्या शक्तीचं नाव आहे ज्वालामुखी व्हॉल्कॅनो. यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीनुसार जे प्रकार पडतात त्याला 3 प्रकारांचं वर्गीकरण, त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांचा केला जाणारा अभ्यास, आणि नंतर पुढच्या भागामध्ये आपण ज्वालामुखी भूरूपे यांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम ज्वालामुखी व्हॉल्कॅनो. आता ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय, तर जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती असलेले दिसून येते. लाव्हारस त्या ठिकाणी असलेला दिसून येतो आणि हा लाव्हारस भूपृष्ठावरती येण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच तो जोपर्यंत पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आहे त्यावेळेस त्याला मॅग्मा असं म्हटलेलं दिसून येतं, आणि ज्यावेळेस तो भूपृष्ठावरती येऊन थंड होतो त्यावेळेस त्याला लाव्हा असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजेच भूपृष्ठावरती कुठल्या तरी एखाद्या भेगेतून हा मॅग्मा बाहेर येऊन थंड होतो व त्यापासून कालांतराने खडकाची निर्मिती झालेली दिसून येते, आणि तो खडक म्हणजे पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर सर्वप्रथम या खडकाची निर्मिती झाली तो म्हणजे अग्निजन्य खडक, इग्नियस रॉक्स असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे सर्वसाधारण ढोबळमानाने आपल्याला असं म्हणता येतं की ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील मॅग्मा हा भूपृष्ठावरती येतो, तो थंड होतो, त्याला सिलारस असं म्हटलेलं दिसून येतं. त्या क्रियेला म्हटलेलं आहे ज्वालामुखी. आता या ज्वालामुखीच्या मार्फत नुसता लाव्हारसच बाहेर येतो का, तर नाही. लहान मोठे खडकाचे तुकडे, वाळू, राख, चिखल, हायड्रोजनचे ढग जे तयार होतात तो भाग, अशा पद्धतीने अनेक पदार्थ बाहेर पडत असलेले दिसून येतात. या क्रियेला काय म्हटलेलं आहे, ज्वालामुखी. सर्वसाधारणपणे ज्वालामुखीची ही संकल्पना आपल्याला मांडता येते. प्रत्यक्षात भौगोलिक दृष्टिकोनातून ज्वालामुखी म्हणजे काय ते इथं मांडलेलं आहे. सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लाव्हा आणि घनरूप पदार्थ हे ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, त्या प्रक्रियेस ज्वालामुखी म्हणतात. म्हणजे पहा, याच्यातून काय तर वायुरूप पदार्थ बाहेर पडतात, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. वायुरूप म्हणजे त्या ठिकाणी जे अवकाशामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे वायू आहेत त्यांचा समावेश. द्रवरूप म्हणजे जे द्रव, त्या ठिकाणी मॅग्मा वगैरे म्हटलेला आहे आपण द्रव रूपामध्ये, म्हणजे पाण्यासारखा हा पदार्थ, किंवा त्या ठिकाणी लाडू बनवत असताना जो पाक बनवला जातो तशा प्रकारचा द्रवरूप पदार्थ, किंवा त्याला लाव्हा देखील म्हटलेलं दिसून येतं. काही घनरूप पदार्थ म्हणजे दगडगोटे, वाळू, माती, रेती, राख असे पदार्थ त्यांना घनरूप पदार्थ म्हटलेलं दिसून येतं. तर असे सर्व पदार्थ
ज्वालामुखी उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, पृथ्वीच्या बाहेर येतात, या प्रक्रियेस काय म्हटलेलं आहे? ज्वालामुखी. म्हणजे दोन्ही पद्धतीनं ही व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी मांडता येते. कोणत्याही पद्धतीनं ज्वालामुखीचा अभ्यास करीत असताना ही ज्वालामुखीची व्याख्या, समजा वायुरूप, द्रवरूप, लाव्हा, घनरूप हे पदार्थ नाहीच लक्षात आले तर पृथ्वीचं बाह्य प्रावरण आहे त्याच्यातून काय होतंय, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वाळू, माती, रेती, चिखल, वायुरूप पदार्थ किंवा त्या ठिकाणी लाव्हा रस हे पदार्थ बाहेर पडतात. या क्रियेला काय म्हटलेलं आहे? ज्वालामुखी. किंवा हे 4 पॉइंट आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. वायुरूप, द्रवरूप, लाव्हा आणि घनरूप हे पदार्थ बाहेर पडतात. या क्रियेला काय म्हटलेलं आहे? ज्वालामुखी. आता ज्वालामुखीचा अभ्यास करीत असताना अजून काय म्हटलेलं आहे, तर ज्वालामुखी उद्रेकानुसार, म्हणजे एखाद्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्या उद्रेकानुसार त्या ठिकाणी काही प्रकार पडलेले दिसून येतात. कोणते प्रकार आहेत? तर केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होताना त्या ठिकाणी काही केंद्र त्या ठिकाणी निश्चित झालेलं दिसून येतं, तर काही भागामध्ये भेग पडून हे पदार्थ बाहेर पडलेले दिसून येतात. यानुसार त्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये उद्रेक होतो त्यानुसार केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक हे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसून येतं. म्हणजे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसून येतं ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार. आता पुढचा भाग या ठिकाणी काय म्हटलेला आहे, तर ज्वालामुखीचा उद्रेक या ठिकाणी झाला, पण त्याचा कालावधी कसा आहे, तर त्या कालावधीनुसार देखील प्रकार पडलेले दिसून येतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीवरून खालील वर्गीकरण. उद्रेकाच्या कालावधीमध्ये भेगीय उद्रेक आणि केंद्रीय उद्रेक हे झाले, परंतु भेगीय उद्रेक असो किंवा केंद्रीय उद्रेक असो, परंतु त्या ठिकाणी कालावधी किती लागलाय, अल्प कालावधी आहे का, मध्यम आहे का, जास्त आहे, यानुसार ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीनुसार खालील प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसून येतं. तर याच्यामध्ये एकूण 3 प्रकार सांगितलेले दिसून येतात. कोणते 3 प्रकार आहेत? तर पहिला प्रकार आहे प्रथम जागृत ज्वालामुखी, दुसरा प्रकार आहे निद्रिस्त ज्वालामुखी आणि तिसरा प्रकार आहे मृत ज्वालामुखी. पहा, हे 3 प्रकार जर आपण पाहिले तर याच्या व्याख्या काय सांगितलेल्या दिसून येतात किंवा लक्षात ठेवण्यासाठी हा भाग. जागृत ज्वालामुखी म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशामध्ये वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्या क्रियेला काय म्हटलेलं आहे? जागृत ज्वालामुखी. अंदमान निकोबार बेटाचा त्या ठिकाणी समावेश झालेला दिसून येतो किंवा जपानमधील काही टेकड्यांचा फुजियामा पर्वत वगैरे या भागाचा समावेश झालेला दिसून येतो. या भागामध्ये जागृत ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात असतात. सतत ज्वालामुखीचा उद्रेक होणं या क्रियेला म्हटलेलं आहे जागृत ज्वालामुखी. आता दुसरा प्रकार आहे निद्रिस्त. आता निद्रिस्त म्हणजे झोप. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो, या क्रियेला म्हटलेलं आहे निद्रिस्त ज्वालामुखी. आणि तिसरा प्रकार आहे मृत ज्वालामुखी. एखाद्या प्रदेशामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर 10, 20, 50 वर्षे त्या ठिकाणी होत नाही किंवा होण्याची शक्यता देखील नाही, अशा प्रदेशामध्ये जो ज्वालामुखीचा उद्रेक होतोय त्याला म्हटलेलं आहे मृत ज्वालामुखी. म्हणजे हे 3 प्रकार. आता या 3 प्रकारांचं वर्गीकरण थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो की कसे प्रकार लक्षात ठेवायचे: जागृत, निद्रिस्त आणि मृत. आता जागृत म्हणजे दिवसभर आपण जाग असतो, आपलं काम वगैरे चालू असतं, म्हणजे वारंवार काम चाललं तसंच वारंवार या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक, म्हणून जागृत ज्वालामुखी. दिवसभर थकल्यानंतर संध्याकाळी आपण जेवण वगैरे करतो आणि संध्याकाळी आपण झोपतो. 8 तास 7 तास त्या ठिकाणी आपण झोपतो, याला निद्रा असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी 7-8 तास झोपणं, विश्रांती घेणं आणि सकाळी परत जागृत अवस्था म्हणजेच उठणे, याला म्हटलेलं आहे. काही कालावधीनंतर 2 वर्षांनी 3 वर्षांनी या ठिकाणी पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो, त्याला म्हटलेलं आहे निद्रिस्त म्हणजे परत जाग होणं. आणि शेवटी की काही लोक त्या ठिकाणी, प्रत्येकाला त्या ठिकाणी शेवटी मृत व्हायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी एकदा मृत झाल्यानंतर पुन्हा उठण्याची शक्यता नसते. तसाच भाग या ठिकाणी आहे. एकदा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी शक्यतो होत नाही, त्याला म्हटलेलं आहे मृत ज्वालामुखी. म्हणजे जागृत ज्वालामुखी,
निद्रिस्त ज्वालामुखी आणि मृत ज्वालामुखी म्हणजे मानवाच्या ह्या तिन्ही क्रियानुसार देखील आपण हे ज्वालामुखीचे तिन्ही प्रकार लक्षात ठेवतो. दिवसभर जागणं, रात्री झोपणं आणि शेवटी एक दिवस सर्वांना त्या ठिकाणी जायचंय, तो भाग तिसरा मृत ज्वालामुखी. अशा पद्धतीनं ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कालावधीवरून खालील वर्गीकरण हे 3 प्रकार पडलेले दिसून येतात. यानंतर ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ. एखाद्या प्रदेशामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर कोणते पदार्थ बाहेर पडतात, तर सुरुवातीला व्याख्येमध्ये आपण त्या ठिकाणी डेफिनेशन मध्ये पाहिलेलं आहे की घनरूप पदार्थ बाहेर पडतात, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात, वायुरूप पदार्थ बाहेर पडतात, लाव्हा त्या ठिकाणी बाहेर पडतो. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हे पदार्थ बाहेर पडतात. मग त्याच्यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश होतो, त्याला काय म्हटलं जातं, त्याचे उपप्रकार कोणते आहेत, तर त्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे प्रमुख 3 पदार्थ असलेले दिसून येतात. याच्यामध्ये सर्वप्रथम प्रथम प्रकार आहे द्रवरूप पदार्थ. द्रवरूप म्हणजे पाण्यासारखे पदार्थ, किंवा आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं की लाडू वगैरे करत असताना जो साखरेचा पाक त्या ठिकाणी केलेला दिसून येतो तो घट्ट असतो, तशा पद्धतीनं लाव्हा भूपृष्ठावरती बाहेर पडत असलेला दिसून येतो, त्याला म्हटलेलं आहे द्रवरूप पदार्थ. आता द्रवरूप पदार्थाचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसून येतं, तो देखील भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर सर्वप्रथम द्रवरूप पदार्थ, यामध्ये वितळलेल्या खडकांच्या द्रव पदार्थांचा समावेश होतो. म्हणजे जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये खडक हे वितळलेले दिसून येतात, प्रचंड उष्णता त्या ठिकाणी असलेले दिसून येते आणि तो भाग वरती आलेला दिसून येतो. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळी त्यास मॅग्मा म्हणतात. पहा, मॅग्नेशियम हे एक त्या ठिकाणी आपल्याला खनिज सांगितलेलं दिसून येतं, तर त्या पद्धतीने त्याच्यातला एक शब्द घेतलाय मॅग्मा. म्हणजे हे खडकाचे तुकडे ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये प्रचंड उष्णतेखाली वितळतात आणि ते वितळल्यानंतर त्या ठिकाणी जोपर्यंत ते अंतर्गत भागामध्ये आहेत त्याला मॅग्मा असं म्हटलेलं दिसून येतं. तर हा मॅग्मा भूपृष्ठावरती येतो, म्हणजे केंद्रीय भेग किंवा भेगीय उद्रेक किंवा केंद्रीय उद्रेक हे 2 जे प्रकार आहेत, तर त्याच्यातून हा भूपृष्ठावरती येतो. त्यावेळेस त्या मॅग्माला काय म्हटलेलं आहे, लाव्हा किंवा लाव्हारस असं देखील म्हटलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं अंतर्गत भागात असेल तर मॅग्मा आणि भूपृष्ठावरती येतो त्यावेळेस लाव्हा, अशा पद्धतीनं हे 2 प्रकार त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. तसेच याच्यावरून आपल्याला द्रवरूप पदार्थाचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसून येतं की हा लाव्हारस भूपृष्ठावरती आल्यानंतर त्याच्यावरती कशाचं प्रमाण आहे, काय आहे, तर तो भाग या ठिकाणी सांगितलेला दिसून येतो. एक आहे प्रथम प्रकार आम्ल लाव्हा. आता आम्ल लाव्हा असेल तर त्याचं वर्णन आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. 2 मार्काला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो किंवा फरक स्पष्ट करामध्ये विचारला जाऊ शकतो. आम्ल लाव्हा आणि अल्कली लाव्हा, हे पहा 2 प्रकार, आम्ल लाव्हा आणि अल्कली लाव्हा. आता आम्ल लाव्हाचं वर्गीकरण काय आहे, सिलिका प्रमाण जास्त असते. आम्ल लाव्हामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त, हा घट्ट असतो आणि वहन संत गतीने होते. हे झालं वर्गीकरण किंवा वैशिष्ट्य आम्ल लाव्हाचं. आता अल्कली लाव्हा. आता अल्कली लाव्हाचं सेम याच्या विरुद्ध वर्गीकरण आहे. इथं सिलिका प्रमाण कमी, पातळ, तो जास्त प्रवाही असतो. आता इथं सिलिका प्रमाण जास्त आहे, इथं सिलिकाचं प्रमाण कमी आहे. इथं घट्ट आहे, इथं पातळ आहे. या ठिकाणी वहन संत गतीने होतं, या ठिकाणी तो जास्त प्रवाही आहे, या ठिकाणी वाहण्याची क्रिया जास्त आहे. म्हणजे काय, तर या ठिकाणी घट्ट आहे म्हणून वाहण्याची क्रिया कमी, पातळ आहे म्हणून वाहण्याची क्रिया जास्त. म्हणजे आम्ल लाव्हा आणि अल्कली लाव्हा फरक स्पष्ट करत असताना हे 3 प्रकार आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं एक प्रकार लक्षात ठेवा, सिलिका प्रमाण जास्त, घट्ट आणि वहन संत गतीने. तर खाली अल्कली लाव्हामध्ये प्रमाण सिलिकाचं प्रमाण कमी, तो पातळ असलेला दिसून येतो आणि पातळ आहे म्हणून तो प्रवाही असलेला आपल्याला सांगता येतो. अशा पद्धतीनं द्रवरूप पदार्थाचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, आम्ल लाव्हा आणि अल्कली लाव्हा.
दुसरा पदार्थ त्या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगितलेला दिसून येतो की ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडणारा पदार्थ आहे तो म्हणजे घनरूप पदार्थ. आता घनरूप पदार्थ म्हणजे काय? घन म्हणजे त्या ठिकाणी वेट, वजन त्या ठिकाणी असणार, म्हणजे दगडगोटे असतील, वाळू असेल, राख असेल, माती असेल, चिखल असेल, तर असे सर्व पदार्थ म्हणजेच घनरूप पदार्थ. त्याचं वर्गीकरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. धुलीकण आणि खडकांचे तुकडे यांचा यामध्ये समावेश होतो. हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात, त्यांना ज्वालामुखीय धूळ म्हणतात. म्हणजे बारीक धुलीकण असतील, खडकांचे तुकडे असतील, हे त्या ठिकाणी अतिशय सूक्ष्म असतात म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? ज्वालामुखीय धूळ. जसं वातावरणामध्ये एखाद्या दिवशी वादळ सुटलं, जोराचं वारं सुटलं, तर त्या ठिकाणी मातीची धूळ आपल्याला त्या ठिकाणी पाहिली, तशी या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारी धूळ आहे म्हणून याला म्हटलेलं आहे ज्वालामुखीय धूळ. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख म्हणतात. सर्वप्रथम काय? धूळ. नंतर लहान आकाराचे जे पदार्थ आहेत त्यांना राख असं म्हटलेलं दिसून येतं. घनरूप टोकदार तुकड्यांना सकोनश्म म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी लहान मोठे दगडाचे तुकडे, खडकाच्या कपऱ्या वगैरे या तुकड्यांना सकोनाश्म म्हणतात. लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्याच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो, त्यास ज्वालामुखीय बॉम्ब म्हणतात. पहा, लाव्हा पदार्थ जे आहेत हे हवेमध्ये लहान तुकड्याच्या स्वरूपात जमिनीवर त्या ठिकाणी फेकले जातात आणि जमिनीवरती पडण्या अगोदर त्यांना काय म्हटलेलं आहे? ज्वालामुखीय बॉम्ब. अशा पद्धतीनं राख असेल, धूळ असेल, लहान मोठे खडकाचे तुकडे, सकोनश्म असेल, त्या ठिकाणी तुकड्यांना त्या ठिकाणी ज्वालामुखी बॉम्ब असं म्हटलेलं दिसून येतं. असे सर्व पदार्थ त्या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतात. हा प्रकार म्हणजेच त्या ठिकाणी घनरूप पदार्थ होय. आणि शेवटी तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे वायुरूप पदार्थ. आता वायुरूप पदार्थ म्हणजे काय? तर उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद ढग दिसून येतात, त्यास फुलकोबी म्हणतात. काही वायू ज्वलनशील असतात. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर अवकाशामध्ये त्या ठिकाणी धुराचे गडद ढग त्या ठिकाणी दिसून दाटून आलेले दिसून येतात. तर त्या भागाला त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? फुलकोबी असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे त्या ठिकाणी साखळी पूर्ण करा, जोड्या लावा, फरक स्पष्ट करा, याच्यामध्ये हा भाग विचारला जाऊ शकतो. एका बाजूला असेल फुलकोबी, तर तो कसला पदार्थ आहे? वायुरूप पदार्थ. आणि याच्यातील बाहेर पडणारे बरेचसे पदार्थ हे ज्वलनशील असलेले दिसून येतात, याला म्हटलेलं आहे वायुरूप पदार्थ. अशा पद्धतीनं थोडक्यात ज्वालामुखी म्हणजे द्रवरूप पदार्थ, घनरूप पदार्थ, वायुरूप पदार्थ हे सर्व पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेकातून जमिनीवरती आलेले दिसून येतात, त्याला ज्वालामुखीचा उद्रेक असं म्हटलेलं दिसून येतं. याच्यामध्ये उद्रेकानुसार केंद्रीय उद्रेक व भेगीय उद्रेक हे दोन प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आपल्याला दिसून येतात. तसेच ज्वालामुखीचा उद्रेकाचा जो कालावधी आहे त्या कालावधीनुसार 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसून येतं. याच्यामध्ये हे 3 प्रकार कोणते? तर याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 प्रकारांचा समावेश केलेला दिसून येतो. जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी आणि मृत ज्वालामुखी हा एक भाग त्या ठिकाणी आपण पाहिलेला दिसून येतो. त्यानंतर ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ, द्रवरूप पदार्थ, द्रवरूप पदार्थामध्ये आम्ल लाव्हा, अल्कली लाव्हा हे 2 प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले दिसून येतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे घनरूप पदार्थ आणि तिसरा प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे वायुरूप पदार्थ. अशा पद्धतीनं थोडक्यात हा भाग आपण त्या ठिकाणी आतापर्यंत पाहिलेला दिसून येतो. यानंतर ज्वालामुखी हे अंतर्गत दुसरी जी शक्ती आहे, या शक्तीद्वारे ज्वालामुखीची काही भूरूपे देखील आढळत असलेली दिसून येतात. म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे भूआकार तयार झालेले दिसून येतात. तर त्यांचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत? तर लाव्हा घुमट, लाव्हा पठार आणि ज्वालामुखीय काहील, विवर सरोवर, ज्वालामुखीय खुंटा, खंगारक शंकू आणि संमिश्र शंकू असे वेगवेगळे
ज्वालामुखीय भूआकार त्या ठिकाणी भूरूपे तयार झालेले दिसून येतात. तर या भूरूपांचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ही जी सर्व भूरूपे आहेत ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून भूपृष्ठावरती काही कालावधीनंतर तयार झालेले दिसून येतात. ज्वालामुखीमुळे तयार होतात म्हणून त्याला म्हटलेलं आहे ज्वालामुखीय भूरूपे. तर त्यांचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करूया.